कपिलनगर थाना क्षेत्र के कामगार नगर में एमडी बेचने वाले आरोपी समीर अहमद को उसके 2 साथियों के साथ गिरफ्तार किया गया था। इस मामले में कोर्ट ने आरोपी को पुलिस हिरासत सुनाई थी। इसी क्रम में आज कपिलनगर पुलिस ने आरोपी की सरेआम जुलूस निकालते हुए उसके घर की तलाशी ली। पुलिस के मुताबिक आरोपी समीर अहमद पिछले कई सालों से एमडी बेचने के धंधे में सक्रिय था। इस दौरान सख्त चेतावनी दी कि यदि आरोपी ने एमडी की बिक्री से कमाए गए पैसे से किसी भी प्रकार की प्रॉपर्टी खरीदी होगी तो उसे जब्त किया जाएगा। जय हिंद। माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या आदेशाने संपूर्ण नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर राबविण्यात येत आहे। या ऑपरेशन थंडरमध्ये एमडी, गांजा आणि अंमली पदार्थ हे विकणारे, बाळगणारे किंवा खाणारे किंवा पिणारे यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे। मागील या 29 नोव्हेंबरला एनडीपीएस पथक आणि पोलीस स्टेशन कपिलनगरच्या वतीने समीर या आरोपीवर 85 ग्राम एमडी सापडल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचा भाऊ आणि त्याचे जे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल आहे। आजपर्यंत ते पीसीआर मध्ये होते। आज पंचाक्षमक्ष त्यांची घरझडती घेण्यात आलेली आहे आणि याद्वारे मी संपूर्ण कपिलनगर मधल्या लोकांना आणि संपूर्ण नागपूरवासियांना हे आवाहन करू इच्छितो की आपल्या आजूबाजूला कुठेही एमडी पदार्थ किंवा गांजा हे कोणी विक्री करत असेल, कोणी जर खात असेल, कोणी जर बाळगत असतील तर तात्काळ मला फोन करायचा, 112 ला कॉल करायचा किंवा आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला कॉल करायचा। पूर्ण या आमच्या कामगार नगरमध्ये समीर हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। याच्यावर 302 चा पण गुन्हा दाखल आहे आणि या बऱ्याच दिवसापासून एमडीचा धंदा करत होता। त्यानुसार त्याच्यावर कारवाई झालेली आहे। या एमडी मधून त्यांनी जर घर किंवा ही कुठली प्रॉपर्टी त्यांनी जर कमवली असेल तर ती त्यानुसार कायदेशीर त्याच्यावर पण कारवाई करण्यात येणार आहे आणि यामध्ये त्याचे जे कोणी इतर सहकारी असतील यांच्यावर पण कारवाई करणार आहे। मी सर्व नागपूरवासियांना हे आवाहन करू इच्छितो की याद्वारे आपल्याला असं कुठलीही माहिती मिळाली तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा। आम्हाला संपूर्ण नागपूर शहर हे ड्रग्स फ्री करने आहे। जय हिंद। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।